नमस्कार. लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आध्यात्मिक गोष्टीवर चर्चा करण्यासाठी हबप गुणवंत महाराज सातारकर आपल्याबरोबर आज आपल्या स्टुडिओला हजर आहेत. आज आपण त्यांच्याबरोबर या आध्यात्मिक विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण. महाराज, एवढ्या वर्ष तुम्ही या प्रवाहामध्ये आहे, कसा आहे तुमचा प्रवास या प्रवाहाचा? 1983 पासून मी अहमदाबादहून रिटर्न आलो आणि त्या वर्षापासून प्रवचन, कीर्तन, व्याख्यान या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं पूर्ण वेळ मी प्रयत्न करतो आहे. त्याच्या अगोदर मी गजानन संगीत विद्यालय मणीनगर अहमदाबाद या ठिकाणी क्लासिकल तबला वगैरे शिकण्यासाठी जात होतो. त्याचे कार्यक्रम कॉलेजला गॅदरिंग वगैरे सोलो वादन अशा पद्धतीने झाले आणि त्या क्षेत्रातून 83 पासून पूर्ण वेळ मी अध्यात्मामध्ये प्रवचन, कीर्तन, व्याख्यान या माध्यमातून समाजाचं उत्थान व्हावं या दृष्टीनं प्रयत्न करत आहे. अखिल विश्व मानवाच्या कल्याणासाठी ज्ञान प्रचार आणि प्रसार या दृष्टीनं कार्य करण्यासाठी मनुष्य जात मानवता धर्म विश्व ऐक्याचे हेच एक वर्म, मनुष्य म्हणून जगा मानवतेला जागा या विचारानं प्रेरित होऊन समाजासाठी मी पूर्ण वेळ कार्य करत आहे आणि त्या कार्यातून मला समाजातून पंढरपूरच्या वारकरी संप्रदायातून भरपूर सेवा लाभली. पण त्याचबरोबर अभ्यासाअंती एक समाजाचं निरीक्षण परीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की समाजातील क्वालिफाईड लोक, एज्युकेटेड लोक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, कॉलेज कुमार, युवक युवती हे लोक अध्यात्माकडं कमी वळत आहेत आणि त्यांनी जरी जड आणि जाड अध्यात्म हे स्वीकारून भक्ती नाही केली तरी पण खऱ्या अर्थानं समाजामध्ये नैतिकता आणि विवेक राहावा या दृष्टीनं या एज्युकेटेड लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक साक्षात्कार दृष्टांत लक्ष्मीनारायण उंब्रजच्या मंदिराचा मला शिरगाव मठात असताना मी जाबळेवाडी या ठिकाणी रामकृष्ण नगरच्या शेजारी एका श्रावण महिन्यात पूर्ण वेळ सकाळी 9 ते 6पर्यंत उपासना करायचो. त्यावेळेला मला साक्षात्कार दृष्टांत उंब्रजच्या लक्ष्मीनारायण मंदिराचा झाला. त्यानंतर मी उंब्रजला येऊन रामचंद्र जाधव यांच्याकडून ग्रामपंचायतीचा देवस्थानचा 8चा उतारा घेतला आणि त्यानंतर त्या सिटी सर्वे ऑफिसला जाऊन त्या मंदिराचं लोकेशन माहीत करून घेतलं आणि त्या मंदिराच्या ठिकाणी जाऊन त्या मंदिराचे जीर्णोद्धारापूर्वीचे 5 फोटो काढले. त्यातला एक फोटो तिथल्या वार्ताहराला दिला पेपरला देण्यासाठी, पण तो काय त्यानं पेपरला माहिती दिली नाही. कारण त्याच्या भावकीतलाच एक जाधव म्हणून सुजुकी गाडीवाला आणि बीटभट्टीवाला असा तो त्यांच्या मंदिराच्या मालकाने त्यांना बागायत शेती उत्पन्न खाण्यासाठी दिलं होतं. त्या माध्यमातून त्यांनी ती भगवंताची सेवा करावी, व्यवस्था करावी अशी त्यांची संकल्पना होती. पण त्या ठिकाणी तो माणूस चुकीच्या पद्धतीनं वागत होता, उत्पन्न खात होता, पण कुठल्याही प्रकारची सेवा वगैरे करत नव्हता. आणि त्यानंतर मग ते फोटो माझ्याकडं आजही माझ्या फाईलला आहेत. जीर्णोद्धारापूर्वीचे मंदिर पडलेलं, मूर्ती भंगलेल्या. आणि त्यानंतर मी पेपरला बातमी दिली, उंब्रजमधील लक्ष्मीनारायण मंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत म्हणून. त्यावेळेला काही गुजर मारवाडी लोक माझ्या संपर्कात आले. त्याचप्रमाणे तो उत्पन्न खाणारा बी माझ्या संपर्कात आला, पण तो वेगळ्या अर्थानं. तो म्हणला, आता हे जर तुम्ही बातमी पेपरला दिली, सरकारला जर माहीत पडलं तर सरकार आमचं उत्पन्न काढून घेईल. म्हटलं, तुला उत्पन्नाचीच पडली, आजपर्यंत उत्पन्न खालंच, त्याचं काय नाही, पण तुला काम करण्याची काही इच्छा नाही, तर तुझी अजून जर उत्पन्न खाण्याची इच्छा असेल तर आता या निमित्तानं तुला फार मोठी संधी आहे. जीर्णोद्धाराच्या निमित्तानं देणग्या, पावत्या, वर्गण्या, सिमेंट, स्टील गोळा कर आणि काय करायचं ते कर. फक्त भगवंताचा मंदिराचा जीर्णोद्धार कर आणि लोकांना दर्शनासाठी मंदिर खुलं व्हावं. त्याप्रमाणे त्यानं ते कार्य केलं आणि कोल्हापूरच्या काडसिद्धेश्वर महाराजांना आणून तो कार्यक्रम केला. त्यानं मला कल्पनाही दिली नाही. मला त्याच्याहीबद्दल काही सुखदुःख वाटत नाही. आणि मी माझ्या पद्धतीने समाजामध्ये लोकांना प्रबोधन करून वैयक्तिक उपासना, सामूहिक उपासना अशा पद्धतीनं लक्ष्मीनारायणाची उपासना, एको देवा सर्व भूतेषु गुडा. कारण खऱ्या अर्थानं अध्यात्मामध्ये महाविष्णू
आणि महाविष्णू आणि लक्ष्मी या दोघांची जर पूजा केली, झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर सगळं झाड टवटवीत राहतं, त्याच्या फांदीवर पाणी वतावं लागत नाही. अशा पद्धतीनं हे ज्ञान जर लोकांनी घेतलं आणि समाजातील 98-99% समाज हा एज्युकेटेड आहे, डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, कॉलेजकुमार, युवक युवती यांनी या ज्ञानाचा लाभ घ्यावा. रोज सकाळी उठल्यानंतर 15 मिनिटाची वैयक्तिक उपासना करावी. त्यांची जी भौतिक सुखं आहेत, भौतिक सुखाबद्दलच्या कल्पना आहेत, त्यांना या माध्यमातून लक्ष्मीनारायणाच्या आशीर्वादातून ते सहज शक्य होणार आहे आणि त्यांना गैरमार्गाचा वापर करावा लागणार नाही. त्यांच्याकडं नैतिकता आणि विवेक येईल ही माझी एक प्रामाणिक इच्छा आहे आणि अखिल विश्व सुखाचं समाधानाचं होईल अशा पद्धतीने हा माझा 35-40 वर्षाचा प्रवास आहे आणि त्यामध्ये मी प्रवचन, कीर्तन, व्याख्यान या माध्यमातून हे कार्य करत आहे. 1983 पासून मी गुजरात युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट असल्यामुळं माझ्या भाषा प्रभुत्व वगैरे बाकीच्या गोष्टीतून, अभ्यासातून लोकांना त्याचं चांगल्याच पद्धतीनं आकर्षण आहे आणि त्याचा लाभ लोकांनी घेतलेला आहे आणि तो याच्या पुढेही घ्यावा, मोठ्या प्रमाणात घ्यावा आणि सर्व समाजातील जातीभेद विसरून मनुष्य जात मानवता धर्म विश्व ऐक्याचे हेच एक वर्म, मनुष्य म्हणून जगा मानवतेला जागा, मंत्र सुखाचा तंत्र समृद्धीचं जीवन आनंदाचं उज्ज्वल भवितव्यासाठी या मार्गानं जर वाटचाल केली तर खऱ्या अर्थानं हे जग विश्व सुखा समाधानात राहील आणि एकमेकाबद्दल आदरभाव बाळगून एकमेकाचा हेवा देवा मत्सर न करता गुण्या गोविंदानं राहतील आणि राहावे अशा पद्धतीची आपली प्रामाणिक इच्छा आहे. आत्तापर्यंत आपण प्रवचन आणि कीर्तन असे किती झाले असतील प्रवचन कीर्तन आपली? खऱ्या अर्थानं अपेक्षेपेक्षा जास्त, कारण वर्षाचे दिवस 365, पण त्यापैकी 200 ते 225 कार्यक्रम मी करत होतो. तालुक्यामध्ये, तालुक्याच्या बाहेर, जिल्ह्यामध्ये आणि ग्वाल्हेरलासुद्धा शिरगाव मठाचे जे मठाधिपती आहेत त्यांचं आबा महाराज शिरगावकर म्हणून राम मंदिर आहे आणि तिथं विजयराजे शिंदेंच्या कारकिर्दीमध्ये त्यांचे 7वे पुरुष गुरु म्हणून त्यांनी त्या ठिकाणी नेले. तेव्हापासून ते तिकडंच सगळं कुटुंब राहतं आणि दत्तात्रय स्वामी पुण्यतिथीच्या वेळेला ते शिरगावला येतात आणि त्या ठिकाणी आम्ही पारायण सुरू केले आणि ते एक जगातलं आगळं वेगळं असं पारायण आहे. कारण तुम्हाला अध्यात्मातली भरपूर माहिती आहे, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पारायण असतात. ज्ञानेश्वरीचं पारायण असतं, गात्याचं पारायण असतं, दासबोधाचं पारायण असतं, ही वेगवेगळी पारायण असतात. पण या ठिकाणी 2 in 1 आम्ही एकत्र पद्धतीनं भागवत संप्रदाय, माझा आजोळ पोपळी या ठिकाणाहून मला तो वारसा मिळालेला आहे आणि माझे वडील हे रामभक्त होते. त्यांनी 45-50 वर्ष रामविजय वाचला आणि त्याप्रमाणे जीवन जगलं. जसं संत फुटाणे कराडचे त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली, सांगितली आणि जगली, त्याप्रमाणे त्यांनी प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये रामविजयाचं किंवा रामाचं आचरण केलं आणि त्या पद्धतीनं ते पुण्य मला त्यांच्या अंतानंतर 83 नंतर लाभलं आणि शिरगाव मठामध्ये कराड उत्तरमध्ये त्या ठिकाणी मला मठाधिपती म्हणून ज्या वेळेला नेमणूक झाली तेव्हापासून मी त्या ठिकाणी एक पारायण सुरू केलं. ते आजही चालू आहे आणि ते पारायण या पद्धतीचं चालू आहे की दासबोधाचं वाचन, त्या ठिकाणी हरिपाठ काकडा आणि काही प्रवचन कीर्तन भागवत संप्रदायाचे आणि काही प्रवचन कीर्तन हरदासी संप्रदायाचे, अशा पद्धतीनं हा भेद घालवून मी त्या ठिकाणी अद्वैती अशा पद्धतीचं ज्ञान प्रचार आणि प्रसार केलेला आहे. कारण रामविजय ग्रंथाच्या शेवटच्या अध्यायात एका ओवीत सांगितलेलं आहे, टाकून या चाप शर तो हा उभा विटेवर, तो भगवंतच या ठिकाणी त्याच रूपात आहे आणि याची ज्ञानातून प्रत्येकाला खात्री झाली पाहिजे. आणि या भक्तीमधलं जे वरपंग आहे, बाह्य देखावा आहे किंवा जो खोटेपणा आहे तो टाकून सत्य तू विठ्ठला कागा चगदाकार दाखवला, खऱ्या अर्थानं अध्यात्माच्या ज्ञानाची प्रचिती स्वतः घ्यावी आणि समाजाला द्यावी. त्यावेळेला तो समाज सगळा सुखी, समृद्ध आणि आनंदी होईल, या दृष्टीनं माझी संकल्पना आहे. म्हणून काही लोकांनी माझ्याशी संपर्क करून प्रवचन, कीर्तन, व्याख्यान या माध्यमातून आणि नवीन उपक्रम लक्ष्मीनारायण उपासना या माध्यमातून जर अध्यात्माचं ज्ञान घेतलं आणि जगाला दिलं, जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, या पद्धतीनं प्रत्येकाने जर आपलं कार्य केलं तर जगात
वेगळं काय करावं लागणार नाही आणि हे अखिल विश्व अगदी आनंदानं भरेल. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, अशी जी ज्ञानेश्वर महाराजांची संकल्पना आहे ती खऱ्या अर्थानं सार्थ ठरेल. आत्ता सध्या युवक पिढी या आध्यात्मिकापासून थोडीशी दूर आहे किंवा दूर होते. त्या युवक पिढीला आध्यात्मिक विषय पटवून देण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात का, किंवा आपल्या डोक्यामध्ये अशी काय एखादी संकल्पना आहे का? आता खऱ्या अर्थानं तुमच्या प्रश्नाला उत्तर देत असताना अशा पद्धतीनं मला सांगायचं आहे की आता खऱ्या अर्थानं जे युवक पिढी आहे तर त्या युवक पिढीला भ्रष्टाचार आणि जे भौतिक सुखाच्या संकल्पनेनं जे गैरमार्ग निवडतात तो न निवडता खऱ्या अर्थानं ही लक्ष्मीनारायण उपासना जर केली तर त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही पद्धतीचं कर्मकांड लादलेलं नाही. फक्त त्यांनी रोज सकाळी आंघोळीनंतर 15 मिनिटाची उपासना करायची आहे. लक्ष्मीनारायणाचा जप आहे, प्रार्थना 1 मिनिटाची आहे आणि 2 मिनिटाचा संकल्प आहे. एवढं कार्य केल्यानंतर त्यांनी त्यांचं नित्याचं काय कर्म आहे ते करत राहावं. असं वेगळ्या अर्थानं त्यांनी अध्यात्मामध्ये जड आणि जाड अध्यात्म, गंध लावणे नाकापासून शेंडीपर्यंत, पुन्हा कॉलरच्या वरनं माळा काढणे की बाह्यांगाने हा परमार्थ दाखवायची करायची काही गरज नाही. आणि अशा पद्धतीनं जर समाजामधील ही युवा पिढी आणि एज्युकेटेड लोक जर वागायला लागले तर खऱ्या अर्थानं समाजाचं उत्थान झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती अपेक्षा आपली पूर्ण होऊन अवघे जगच आनंदानं तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू आणि ते लाडू सगळ्यांना खाता येतील आणि त्या संकुचित भावनेचा विचार न करता खऱ्या अर्थानं समाजासाठी प्रत्येकाने आपला थोडासा वेळ सहभाग द्यावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. सध्या समाजामध्ये खरं आणि खोटं यामध्ये खूप मोठी चुरस लागलेली आहे. यामध्ये खोटं आणि खरं याच्यामध्ये खोटं जास्त आहे का खरं जास्त आहे, काय वाटतं आपल्याला? हे कलियुगेचे उपराटे. आता खऱ्या अर्थानं कलियुग चालू आहे त्यामुळं लोकांना असा भास होतोय की आपण जे करतोय ते खोटं करत असूनसुद्धा त्याच्यातून आपणाला प्रगती होते, आर्थिक उन्नती होते, लाभ होतोय. पण तो एक खरं चुकीचं आहे आणि तो भासमय जीवन ते जगत आहेत. तर खऱ्या अर्थानं त्यांनी जर सत्याचा स्वीकार केला आणि जर भगवंताची भक्ती केली, लक्ष्मीनारायणाची भक्ती केली तर त्यांचं जे स्वप्न आहे आर्थिक समृद्धीचं किंवा सुखाचं ते सगळं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि त्यांनी गैरमार्गानं न जाता सन्मार्गानं चालावं अशा पद्धतीची ही संकल्पना आहे आणि ती खऱ्या अर्थानं त्यांनी आचरणात स्वतः आणून त्याचा अनुभव घ्यायचा आहे. तुमचे प्रवचन आणि कीर्तन आम्हाला ठेवायचे असेल तर आम्ही तुमच्याशी संपर्क कसा साधायचा? माझा मोबाईल नंबर आहे 84 68 83 54 62 या फोन नंबरवर किंवा माझं मुक्काम पोस्ट येराड हे माझं नेटिव्ह प्लेस आहे. मी कुठेही जरी असलो तरी ॲड्रेस म्हणून मी मोबाईलचाच वापर करत असतो. तुम्ही मोबाईल नंबरवर संपर्क साधला आणि कार्यक्रमाचा विचार करून जर कार्यक्रम नसेल तर ती कार्यक्रमाची तारीख सेवा तुम्हाला दिली जाईल. कारण मी कार्यक्रम करायला लागल्यापासून 35 ते 40 वर्षामध्ये घेतलेला कार्यक्रम कधी चुकवला नाही आणि कधीही लेट झालो नाही. कार्यक्रमापूर्वी 1 तास अगोदर जागेवर उपस्थित झालेलो आहे. अशा पद्धतीने हे काम मी करत आलेलो आहे आणि याच्या पुढेही ते करावं आणि जीवनाचं सार्थक व्हावं अशा दृष्टीनं मी माझे प्रयत्न करत आहे. बऱ्याच लोकांच्याकडून मला त्याच्यात अवरोध निर्माण होतो आहे. काही घरचे असतील, बाहेरचे असतील, नातेवाईक असतील, समाजकंटक असतील, त्याची लिस्ट फार मोठी आहे. आपण त्या लिस्टचा विचार करायचा नाही. सर्वेत्र सुखिना सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्चित् दुःखमाप्नुयात्. दे ऑल टू बी हॅपी, दे ऑल टू बी हेल्दी, दे ऑल टू बी प्रॉस्परड बट नन बी अनहॅपी. कुणीही जगाच्या पाठीवर दुःखी असू नये, सगळ्यांनी सुखा समाधानात आनंदात राहावं अशा पद्धतीची ही आपण संकल्पना केलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आता आपण आनंदी जीवन अभियान स्वरूपात एक राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केलेला आहे की गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर असे स्वयंस्फूर्त कार्य करणारे लोक तयार व्हावे आणि त्यांनी आपल्या जीवनाचं सार्थक करावं आणि समाजाला हा लाभ द्यावा आणि त्यावेळेलाच या समाजाचं खऱ्या अर्थाने हित होऊ शकतं आणि त्या सर्व युवकांचंसुद्धा कल्याण होऊ शकेल. आणि ही जर विचाराचीच जर दिशा बदलली राजकीय लोकांनी आणि सगळ्यांनीच तर
सगळ्यांनाच तो लाभ होणार आहे आणि तो लाभ व्हावा अशा पद्धतीनं हे कार्य आहे. आता प्रवचन आणि कीर्तनमध्ये थोडासा खंड पडला का? तुम्ही पूर्वी प्रवचन आणि कीर्तन करत होता, मात्र आता त्याच्यात थोडासा खंड पडला असं वाटते का तुम्हाला? खंड पडला आहे असं नाही, कारण खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो एक सत्य आहे की खऱ्या अर्थानं जेवढे लोक व्यवहारात चुकीच्या पद्धतीनं वागत नाहीत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आणि हेवा देवा करून लोकांचं खच्चीकरण करतात, पण खऱ्या अर्थानं ही समाजात असणारी मुख्य पदाधिकारी किंवा मुख्य माणसं समाजाचं भलं न करता असं समाजाचं भलं करणाऱ्याच्यामध्ये काय विघ्न आणून, काय त्यांना अडचणी आणून त्यांचं कार्य बंद होईल, त्यांच्या कार्यात अडथळा येईल अशा पद्धतीनं बरेचसे प्रयत्न करत असतात. एक साधं उदाहरण सांगायचं म्हटलं, तुम्ही शिरगाव मठात मठाधिपती होतो त्यावेळेला मला कीर्तनाला येराडला निमंत्रण द्यायचे, बोलवून आणायचे, मी कार्यक्रम करायचो. पण ज्या वेळेला मी येराडला राहायलाच आलो त्यावेळेला व्यासपीठ चालक गावचा म्हणून मी व्यासपीठ चालवायला लागलो. पण काही लोकांना गावच्या आणि इतर जुने जे काय व्यासपीठ चालक होते त्या सगळ्यांनाच त्याचं वाईट वाटायला लागलं आणि त्यांनी माझ्यामध्ये काड्या घालून काय विघ्न आणायचा प्रयत्न केला आणि वाचनाच्या गॅपमध्ये जे काय वेळ असते त्यावेळेला अभंग किंवा सद्विचार एखादा असावा किंवा बंद असावा अशी माझी अपेक्षा होती. जाता जाता आपण महाराजांना विचारणार आहोत की आपली संकल्पना काय आहे? खऱ्या अर्थानं आपण सुखी झालं पाहिजे आणि आपल्याबरोबरच आपल्या समाजामध्ये गावापासून सुरुवात करून गाव पातळीवर हे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम जास्तीत जास्त झाले पाहिजेत आणि त्याचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि त्यावेळेलाच या विचारातून माणसं घडतील, कार्यकर्ते तयार होतील आणि तेच देशासाठी आणि जगासाठी आपलं स्वतःचं बलिदान देतील किंवा आपल्या विचाराचं योगदान देतील अशा पद्धतीची ही माझी संकल्पना आहे. आणि ती प्रत्येकानं जर या पद्धतीनं या विचारानं प्रेरित होऊन करायचं म्हटलं तर हे कार्य सोपं आहे, अवघड नाही. आणि त्यासाठी सर्वांनी तयार होऊन या यज्ञामध्ये, ज्ञानयज्ञामध्ये सहभाग द्यावा आणि जगाचं कल्याण करावं, त्याबरोबरच सर्वांचं कल्याण होणार आहे. सध्या आध्यात्मिक या विषयावर आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी होते गुणवंत सातारकर महाराज. जर का तुम्हाला हबप गुणवंत महाराज यांना संपर्क साधायचा असेल आणि त्यांचे प्रवचन आणि कीर्तन आपल्या गावामध्ये ठेवायचे असेल तर 100% त्यांना संपर्क करा. त्यांचा संपर्क मोबाईल नंबर आम्ही स्क्रीनमध्ये खाली देत आहोत. 100% संपर्क करा आणि पाहत राहा, असंच पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज.